नमस्कार मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध घाट एक गणेशखिंड म्हणून ओळखली जाते। त्या गणेशखिंडीत असणारा हा नैसर्गिक देखावा पहा कसा वाटतो आपल्याला। आणि या गणेशखिंडीत असणारे हे वनराई असेल, इतरले घाट असेल, अनेक प्रकारचे पद्धतीने या घाटातील असणारा हा रस्ता असेल, तसेच हा गणेशखिंड हा सुद्धा मी तुम्हाला थोड्याच वेळा दाखवत आहे। परंतु ह्या घाटातील बघा ही रस्त्याचे असणारे आणि जे आहे तुम्हाला एक आकर्षक गणेशखिंड आणि सभोवतालचा असणारा हा डोंगर कसा हिरवळीने नटलेला बहरलेला आणि त्याचप्रकारे त्याच्यावरती असणारी ह्या डोंगरावरती येत्या महिन्यात सोमकीची फुले असते, अनेक प्रकारची फुले असते या डोंगरावरती। एक उत्कृष्ट पद्धतीने असा त्या फुलांनी सुसज्ज सुजून फुलून दिसतोय। आपण आता थोड्याच वेळात इथे असणाऱ्या गणेश मंदिराकडे आपण जात आहोत। सभोवतालचा असणारा हा निसर्ग समोरच आहे ते पिंपळगाव जलाशयाचा मोठा असा दिसतो नजारा, तोही ते आपल्याला पाहावयासा दिसतो। शेतीवाडीतला जाणारा हा एक रस्ता आणि त्याचप्रकारे आपण इथं गणेशाचे ओम श्री गणपताय गणेशाच्या रोज आराध्य देवाची एक पूजा केली जाते। बघा मित्रांनो, गणेशखिंडीत असलेलं गणपतीचे मंदिर अतिशय सुंदर असून इथे जाणारा हा महामार्ग सतत चालू असतो। याच्यात पश्चिम दिशेला असणारा हडसर किल्ला महत्त्वाचा जुन्नरमध्ये असणारा तुम्हाला इथे लागते वॉलची आहे सर्व प्रकारची आपल्याला जे खाण्यासाठी असते ते प्रकारचे समोरचा दिसणारा हा पिंपळगाव जलाशयाचा विस्तीर्ण असा अशा प्रकारे आणि पाठीमागा असलेला इथं हडसर किल्ला पाहावयास मिळतो। त्यासाठी जाण्यासाठी अनेक दोन प्रकारचे मार्ग आहेत। एक जुन्नरवरून जाता येतं आणि इथे शेतीवाडीला आल्यानंतर तिथून कोटामाडीला जाऊन तो पण एक जाण्यासाठी पण शेजारी एक आपली बाईक लावलेली आहे। गणेश मंदिर असणारा अनेक पर्यटक ह्या ठिकाणी फिरण्यासाठी येतात। असेल नाणे घाट असेल, दार्या घाट असेल, माळशेज घाट असेल, अनेक